मित्रांनो, रायटिंग स्किल मध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी काय करावं लागतं किंवा कुठल्या गोष्टी एक्झामिनर ऑब्झर्व करतात. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की तुम्हाला टाइम पुरत नाही. मेन म्हणजे ते इंग्लिश रायटिंग स्किल जो सेक्शन आहे तो सेक्शन लिहायला येतो तेव्हाच तुम्हाला टाइम कमी असतो. तर मित्रांनो, त्या गोष्टी सुद्धा टाइम मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत. त्या सुद्धा तुम्हाला हव्या असेल की इंग्लिश पेपरचा टाइम मॅनेज कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करावं लागेल, तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट टाकावं. तर हे बघा मित्रांनो, एक्झामिनरला ना एक पेपर नसतो, 100 पेपर त्यांच्याजवळ आलेले असतात, 100हून अधिक पेपर त्यांच्याजवळ आलेले असतात आणि ते प्रत्येकाचं एवढं चेक करत बसत नाही. तर त्यांचं कुठल्या गोष्टींकडे जास्त लक्ष असतं माहिती का तुम्हाला? ते म्हणजे क्लॅरिटी, ग्रामर, तुमची ऍक्युरसी किती आहे, फॉर्मॅट कसा आहे, या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जातं. प्रेझेंटेशन कसं आहे, जितकं सिंपल इंग्लिश यूज करणार तितके जास्त मार्क्स तुम्हाला इंग्लिश विषयाच्या पेपरामध्ये मिळतील. मित्रांनो, रायटिंग स्किलचा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षातच घेऊन घ्या. तुम्हाला रायटिंग स्किल मधले कुठले टॉपिक्स असतात? लेटर रायटिंग असतं. तर लेटर रायटिंग मध्ये तुम्ही जो काही क्वेश्चन मध्ये जो ऍड्रेस दिलाय तो प्रॉपर आहे, फॉर्मॅट प्रॉपर आहे का, सब्जेक्ट दिला आहे, फॉर्मल लेटर असेल तर सब्जेक्ट दिला आहे का, या बारीक बारीक गोष्टी खूप जास्त नोटीस केल्या जातात आणि याच गोष्टी सर्वात पहिले एक्झामिनर बघतात. ते बघता बरोबर समजतं. जर तुमचं वेल ऑर्गनाइज, वेल पेपर प्रेझेंटेशन असेल तर ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात आणि तुम्हाला चांगले मार्क्स इथं दिले जातात. जर तुमचं पेपर प्रेझेंटेशन एवढं खास नसेल, हँड रायटिंग रिडेबल नसेल, ऍटलिस्ट रिडेबल तुमची हँड रायटिंग असायला पाहिजे फ्रेंड्स, तर तुम्हाला चांगले आणि इझिली चांगला स्कोर तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये हा मिळून जातो. लेटर रायटिंग झाल्यानंतर डायलॉग रायटिंग. जितकं सिंपल इंग्लिश यूज करणार, जितकं सिंपल भाषेत तुम्ही डायलॉग्स लिहिणार तितकं बेटर. ग्रामर करेक्ट असेल, ग्रामर ऍक्युरसी असेल तर तुम्हाला छान मार्क्स मिळतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन येतात रिपोर्ट रायटिंग, स्पीच रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग. हे जे आहेत त्याच्यात तुम्हाला हेडिंग द्यायचं असतं आणि त्याच्यानंतरचा जो काही सिक्वेन्स आहे म्हणजे फॉर्मॅट फॉलो करायचा. फॉर्मॅटला तर मार्क असतात, त्याच्यानंतर फॉर्मॅट फॉलो करायचा म्हणजे इंट्रोडक्शन, मेन कंटेंट म्हणजे बॉडीत तुम्हाला काय लिहायचं, त्याच्यानंतर कन्क्लुजन. या गोष्टी या सिक्वेन्शियली तुम्ही रिपोर्ट असो, स्टोरी रायटिंग असो, त्याचे सर्वांचे फॉर्मॅट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, 1 शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे. तुम्ही एकदाच सर्व बघू शकतात. रायटिंग स्किल आणि चांगल्या स्कोर कशा पद्धतीने मिळतात, कुठे मार्क्स कापले जातात, इन डिटेल व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. यात मला तुम्हाला काही पॉइंट्स डिस्कस करायचे, हेच पॉइंट सांगायचे होते मित्रांनो. त्याचबरोबर तुमच्या कुठे चुका होतात माहिती का तुम्हाला? तुम्ही खूप लॉंग सेंटेन्स लिहितात, त्याच्यात तुम्हाला ग्रामर तर, टेन्स तर सोडूनच द्या, ग्रामर ऍक्युरसी बिलकुल राहत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स जे आहेत ते प्रॉपर देत नाही, वेल ऑर्गनाइज नसतो, प्रेझेंटेशन व्यवस्थित नसतं, फॉर्मॅट लक्षात घेतलेले नसतात. या बारीक बारीक गोष्टी तुम्ही खूप इग्नोर करता. तुम्ही लास्ट मोमेंटला व्हिडिओ बघतात, लास्ट मिनिटाला फॉर्मॅट लक्षात घेतात आणि सर्व घाई गडबडीमध्ये हातातले मार्क्स आहेत मित्रांनो. 20 मार्कांचं हे सेक्शन असतं तुम्हाला इंग्लिश रायटिंग स्किल. तर त्याला तुम्ही वेळ द्यायला पाहिजे की नाही? तुम्हीच मला सांगा. वेळ द्यायला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, फॉर्मॅट्स बघितले पाहिजे, पॉइंट्स काढा, टॉपिक्स बघा, लेटर लिहून बघा, टायमर लावून लिहून बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये टायमावर तुमचा पेपर कम्प्लीट होईल. हे बघा, या सेक्शन मध्ये तुम्हाला बोनस मार्क्स मिळू शकतात या काहीच गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात. त्याच्यात तुम्हाला 4 ते 5 मार्क्स इझिली बोनस म्हणून एक्स्ट्राचे मिळू शकतात. फॉलो करा, केअरफुली बघा. बघितलं नसतील तर आता परत बघा, व्यवस्थित अभ्यास करा. इंग्लिश रायटिंग स्किलचा पूर्ण व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही तिथून जाऊन बघू शकतात. काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये बिंदासपणे विचारा. एक्झाम खूप जवळ आलेले आहे मित्रांनो, डाऊट राहू देऊ नका. डाऊट लगेचच्या लगेच क्लिअर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, त्यांचे सुद्धा डाऊट्स क्लिअर होतील आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.